डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांचे जे कॅप रजिस्ट्रेशन आहे हे आजपासून सुरू झालेले आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी ITI केलेला असेल किंवा 12वी सायन्समध्ये केलेली असेल ज्यामध्ये तुम्हाला मॅथ हा सब्जेक्ट असेल तर ते विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोम्याला प्रवेश घेऊ शकतात। त्यांची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। कॅप राऊंडचे फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहेत। तर तुम्ही सर्वप्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर विद्यार्थ्यांना अगोदर तुम्हाला चेक करणं आहे ते म्हणजे फॉर्मची डेट की फॉर्मची डेट कधीपर्यंत आहे आणि त्यानंतर तर 20 तारीख म्हणजे आजपासून तुमचे फॉर्म सुरू झालेले आहे। तर विद्यार्थी कॅप रजिस्ट्रेशन करू शकतात। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आणि लास्ट डेट 2/7/2025 आहे। म्हणजे आपल्याकडे टोटल 12 दिवस देण्यात आलेले आहेत। तर 12 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा करून घ्यायचे आहे। तर बघू शकता सध्या फक्त 2च डेट देण्यात आलेली आहे की रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर 2 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन, 2 तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता। पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार की रजिस्ट्रेशन कसे करायचे, डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि त्याचसोबत जे कॅप राऊंडचे फॉर्मसुद्धा आपण फिलअप करणार आहेत त्याबद्दलच्या अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर जो डिप्लोमा आहे याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ रजिस्ट्रेशनबद्दल देण्यात येणार। तर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स रेडी ठेवा। पुढील व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशनबद्दल संपूर्ण अपडेट चेक करणार आहे। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा। त्यावरती सुद्धा बाकीचे डॉक्युमेंट्स असतात ते तुम्हाला तिथे पाठवण्यात येणार। तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोम्याच्या ॲडमिशन प्रोसेससाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।